नमस्कार, मी डॉक्टर धनश्री, आयुर्वेदा बाय डॉक्टर धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजचा आपला विषय आहे प्रसूतीची तारीख अगदी सोप्या पद्धतीने कशी काढावी, म्हणजेच प्रेग्नन्सी ड्यू डेट कशी काढावी. तर आपल्याला जर प्रसूतीची तारीख अगदी सोप्या पद्धतीने काढायची असेल तर आपल्याला आपली लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड म्हणजे आपल्याला शेवटची पाळी प्रेग्नंट होण्याआधी कधी आलेली आहे ते माहिती असणे खूप गरजेचे आहे. तसेच आपली पाळी वेळ 28 दिवसाची, 30 दिवसाची किंवा 35 दिवसाची जरी सायकल असली तरी पाळी ही वेळेवर येणारी पाहिजे. म्हणजे जर 30 दिवसाची सायकल असेल तर पाळी ही 30व्या दिवशी झाली पाहिजे. तरच आपल्याला एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट म्हणजेच आपली प्रसूतीची तारीख ही व्यवस्थित काढता येईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपली लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड म्हणजे आपली पाळीची शेवटची तारीख ही 10/12/2020 असेल तर त्यामध्ये जर आपल्या पाळीची शेवटची तारीख ही 10/12/2020 असेल तर त्यामध्ये +7 दिवस ॲड करायचे आणि त्यामध्ये +9 महिने ॲड करायचे. म्हणजेच आपली म्हणजे 12/10/2020 असेल तर त्यामध्ये एक एक महिना ॲड करत जायचा. त्यानुसार आपली पाळीची तारीख आपली प्रसूतीची तारीख ही 10/9/2020 येते. त्यामध्ये +7 दिवस ॲड करायचे म्हणजे 17/9/2020 ही आपली ड्यू डेट येते. म्हणजे ही आपली प्रसूतीची तारीख येते. ज्या महिलांची पाळी ही वेळेवर येत असेल आणि त्यांची नॉर्मल सगळी डिले म्हणजे प्रेग्नन्सीची त्यांची सगळी प्रोसेस ही नॉर्मल असेल तर नक्कीच त्यांची ड्यू डेट ही 17/9/2020 म्हणजे +7 +9 केली तर नक्कीच त्यांची ड्यू डेट काढता येईल. त्यासाठी आपली पाळीची म्हणजे आपली मेन्स्ट्रुअल सायकल ही रेग्युलर पाहिजे आणि तिचा प्रेग्नन्सीचा काळ हा सगळा नॉर्मल पाहिजे. ही तारीख ही पुढे मागेही होऊ शकते. म्हणजे प्रसूती ही 7 दिवस आधीही होऊ शकते. पण जर प्रसूती ही 7 दिवस नंतर किंवा थोडी लेट झाली तर आपण डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करावे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.